नमस्कार, मी दीक्षा चंदन शिवे, सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आपल्या गटाची व्यूहरचना कशी असेल? या ठिकाणी शिवसेना नगराध्यक्ष आणि 23 नगरसेवक एका चिन्हावर आम्ही लढतो। विरोधकांनी व्यूहरचना मला अडवायसाठी केलेली आहे। मी कोणती व्यूहरचना करणार नाही। मी प्रामाणिकपणे 200 कोटीचा या गावाचा केलेला विकास घेऊन जनतेसमोर जाणार आहे आणि माझ्या कामाचं फळ म्हणून मला एकदा मत द्यायची विनंती करणार। जे कुटिलतेचं राजकारण झालं परवा, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? अत्यंत मी दुःखी झालो, कारण भारतीय जनता पार्टी बरोबर मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यापासून कायम चांगला वागलो। त्यांच्या सर्व निवडणुकीतनी मी भाग घेतला। माढा मतदारसंघातही भाजपचं मी काम केलं, इतर मतदारसंघातही भाजपच्या सभा द्यायला मी गेलो। दोन्ही लोकसभेत भारतीय जनता पार्टीचं मी प्रामाणिक काम करत असताना सुद्धा त्यांनी कारण नसताना हा माझ्या विरोधात का डावपेच रचला हेच मला कळायला तयार नाही। परंतु माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं नेतृत्व घेऊनच मी जीवनाचा शेवटचा श्वास सोडणार आहे। त्यामुळे माझ्यावर कुणी किती व्यूहरचना केली तरी धनुष्यबाण आणि शिंदे साहेब हे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे। आत्ताच्या सध्याच्या राजकारणामध्ये 3 पक्षप्रवेश एक साईड झाले आणि तुम्हाला एका बाजूला टाकलं, याबद्दल काय वाटतं? निश्चितपणाने तुम्ही विचार करा, एवढ्या सगळ्या जणांना अडवायसाठी एक व्हावं लागते। मी माझी ताकद मोठी आणि गेल्या वेळी मी ते दाखवली। गेल्या वेळी सगळे एकत्र असतील तरी राणीताई माने मी निवडून आणले। परवा जनता निश्चितपणे माझ्यावर प्रयत्न। आता तालुक्यातील इतर पक्ष तुमच्यासोबत युती करणार अशी चर्चा चालू आहे, कितपत खरा? कोणते पक्ष? इतर जे आहेत छोटे मोठे, जे छोटे पक्ष राहिले आता त्यांनी अर्ज भरले आहेत, ते तुमच्यासोबत चर्चा झाल्यावर यांच्यात मिसळल्याने बरोबर मी जाणार नाही। आमची बारकी लोक जर आले तर त्यांच्या बरोबर आम्ही सामोपचाराने चर्चा करू। मोठ्या माणसाला श्रीमंत तिकडं नको, बाळासाहेब एरड्याच्या महालात आपल्याला जायचं नाही। आपण आपली गरिबाची लढाई करू। सांगोल्यातील जनता तुमच्या पाठीशी आहे आणि या निवडणुकीत तुम्हाला विजय मिळतोय आणि विजयाचा गुलाल तुमचा काय आहे असं त्याबद्दल थोडंसं सांगा। जनतेच्या समोर जाणं माझं कर्तव्य आहे। माझी भूमिका आणि मी केलेलं काम त्यांच्या समोर ठेवणं हे माझं काम आहे। आता त्यातून मतदान हे जनतेचा निर्णय असतो, पण मला खात्री आहे की या निवडणुकीत सांगोल्याची मतदार आणि जनता मला भरभरून आशीर्वाद देईल। नगराध्यक्ष पदासह 23 उमेदवार सध्या एकाच चिन्हावर निवडणूक लढवतात, त्याबद्दल काय म्हणणार? हे सांगोला नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे। सांगोला नगरपालिकेच्या दृष्टीने तुमचे विजन काय आहे? मला आता भुयारी गटाराचं काम बरोबर पहिलं पार पाडायचं आहे। ती पार पडल्या सिमेंट कॉन्क्रीटचे जे हायवे पंढरपूर आपला सांगोला भूज सांगोला ज्या सिस्टीमने केला त्या सिस्टीमचे मला रस्ते करायचे आहेत, जेणेकरून 80 वर्ष परत त्या रस्त्याचा तुकडा सुद्धा निघाला नाही पाहिजे। आणि तो माझा प्रोजेक्ट तयार करून मी ऑलरेडी पाठवलेला आहे। परवाच्या मुलाखतीमध्ये चेतनसिंह केदार आणि बाळासाहेब एरंडे यांनी असं ठणकावून सांगितलं की नगराध्यक्ष हा फक्त भाजपचाच होणार। त्यावरती तुमची त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता कसं मी प्रतिक्रिया द्यायची का नाही विचार, लहान पोराचं कशात मला काय विचार। मोठ्या कुठल्या माणसाने दिली तर मी प्रतिक्रिया, बारकी पोरं बोलते की बोलू दे। धन्यवाद सर। ठीक आहे।